गाइस सुरू तर हॅलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं असं एका नवीन आणि भन्नाट व्हिडिओमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण लेट येतो पण थेड येतो. तो बाय फील्ड माराने आपण चाललेलो आहोत. नेहमी कुठे ना कुठे जात असतो. तर आज आहे संडे आणि संडेचा आमचा सकाळीच झाला प्लॅन. पण कसा असतो, कधी कधी प्लॅन हा फिसकाटत असतो. काही कारण असतं असं प्लॅन इकडे तिकडे होत असतो. पण प्लॅन हा प्लॅन असतो. जो कोणी येतो जो कोणी नसतो येत त्याच्यावर थांबायचं नसतं, कारण नंतरला खूप अंतर असतं. त्यामुळे आता आम्ही चौघंजण, विक्रांत, प्रथमेश आणि यश आणि मी वांग, चौघंजण चाललेलो आहोत. सकाळी आमचा प्लॅन झाला पण काही कारण असतं, काही त्याच्यातले कमी झालेले आहेत. तर आम्ही चौघांनी ठरवलं की आपण जायचं. आणि वाजलेले आहेत 1. आणि अशा ऊन बघा, पाऊस थांबलेला आहे आणि ऊन पडलेलं. तर अशा उन्हात कुठेतरी जाणार, पण हा व्हिडिओ खतरनाक करणार असा लोकेशन. गेलात पण असाल, नाही गेलात पण असाल, पण तुम्हाला तिथं गेल्यावरच तो बघायला भेटणार आहे. सो काही न वेळ घालवता, कारण झालेला आहे वेळ, तुम्हाला माहिती लेट पण थेट. सो आपण जाऊया तिथेच आणि तुम्हाला दाखवणार आहोत सगळं काही. अंबरात रे कधी तू वाऱ्याची बिरबिर बरसात. कुठून आम्ही रस्ता काढलेले आहे जाण्यासाठी, आणि या रस्त्यावरनं तुम्ही तुमचा लोकेशन आमचा ओळखला असेल. क्या हुआ एकदम आराम से चल. धारा कैवाणा. वस्तच त्या आहे. आणि आहे काय कर आव्हान गाडी सगळं थांबलो. हा कसं आहे आमचं लोकेशन बघा. खूप गर्दी आहे इकडे, आज संडे आहे त्याच्यामुळे लोक आलेले आहेत. आणि आमच्याकडे अशा गाड्या लागलेल्या आहेत. आम्ही आता ड्रायव्हिंग करणार आहोत, एकदम खुकार ड्रायव्हिंग. अरे गॉगल पडली बाबू तुझी. अरे तिकडनं चल, तशी रस्ता आहे. आम्ही आलेलो आहोत कोडब्यावर, आणि हा आमचा डेस्टिनेशन. हा आहे लोकेशन. मी गाडी लावलेली आहे तिकडे. गाडी मी अशी नदीतनं आणली आणि गाडी इकडे लावलेली आहे. दाखवतो तुम्हाला नेताना नंतर कशी गाडी मी ॲडव्हेंचर ट्रिप करतो. बघू शकता खळखळाट आहे पाण्याचा, आणि ते पाण्यातनं आम्ही चाललेलो आहोत ॲडव्हेंचर ट्रिपवर. प्रथमेश पुढे गेलेला आहे आणि आम्ही पाठी आहोत. काय आम्ही असा शोधलाय रस्ता, आणि हा आहे आमचा अलिबागमधील सुंदर असा तिनविरे डॅमच्या जवळ असणारा हिरण पॉईंट. हिरण, आणि त्याला बोलतात कोडबांध. जर तुम्ही आलात तिनविरेला आणि तिथे कोणालाही विचारलं की कोडब्याकडे कुठे रस्ता गेली, तर कोणी सांगेल डायरेक्ट तिनविरेच्या स्टेटनी रस्ता आहे हा. बघा कसा आहे नदी, आणि तुम्हाला भारी भारी लोकेशन दाखवतो आम्ही. असे तुम्हाला माझ्या सर्व ब्लॉगमध्ये खतरनाक जेवढे अलिबागमध्ये हिडन पॉईंट आहेत तेवढे बघायला भेटेल. तर आम्ही आहोत या अशा सुंदर अशा छोट्याशा ओढ्यामध्ये चालत आहोत, आणि आमचा एक स्टॉप शोधत आहोत कुठेतरी. आम्ही थंड पाण्याचा आनंद घेणार आहे, आणि बघू शकता खतरनाक बुकिंग आहे ऑलरेडी. तिथे माणसं गेलेले आहेत. पण या लोकेशन बद्दल काय सांगशील, या हिडन पॉईंट बद्दल तू प्रथमेश? सुंदर अशी हां आमच्या सोबत अजून शांतता. तर जानलेवा नदी है इधर, जिंदा रहने का कोई उपाय नहीं दिख रहा है. देखो पानी में भी डिप्स मतलब मार रहा है. और देख सकते हैं हम, ये देख सकते हो हमको क्या मिला है इधर. पानी में हमको मिले हैं शंख छिपले. ये देख सकते हो नेचुरली शंख छिपले. इसका मैं किचन बना के इधर बघू शकतो. इथे बघू शकता खोल पातळी आहे, एकदम डीपली पातळी आहे. आणि इथे जर पाय सटकला तर दिवसात जाऊ शकतो. आणि इथे बघू शकता हा तुम्हाला आकार दिसत आहे. हा उन्हाळ्यात इथे सापाची वस्ती असते बघा. हा असा वैडा त्याचा उठलेला आहे. साप तिथे गेलेला आहे. इकडे बघू शकता प्रथमेश येडे चाळे करत आहे. तो आपला याचे बघण्यासाठी भारी भारी धबधबे आहेत, तिथे जाणार आहोत. पहिला आपण इथे थोडा भिजून घेऊया आणि मजा करूया.
कोणाचा तरी वाहता प्रेत आलेला आहे. प्रेत मृत्यू झाला इथे प्रथमेशचा. या इकडे विकी बघू शकता. विकी आहे ओढ्यामध्ये झोपलो आहोत कप्प्या उन्हात. आनंद पाणी गेला. बाबू येणार आहे घसरत घसरत खाली. आय 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 आय. तेवढा नेट नाही इथं गाईज. असल्या घन जंगलात आम्हाला एक वस्तू भेटलेली आहे. मॅन वर्सेस वाईल्ड. हे जिवंत राहण्याची आपल्याला एक वस्तू भेटलेली आहे. जर आपण याच्यात घुसलो तर बघू शकता असे मोठे दगड आहेत आणि त्या दगडात आपल्याला आपल्या आयलंडवर काय भेटलेले आहे बघू शकता. वाईन आहे. इंग्लिश येत नाही मला. हे अशा या 3 विलाच्या जंगलात आपल्याला एक वाईन भेटलेले आहे. याचा अर्थ इथे मानव वस्ती आहे कुठेतरी पुढे. तिकडे बघू शकता गाईज कोणीतरी मोठमोठे विशाल प्राणी तिकडे पोहत आहेत. विशाल प्राणी जसे की गेंडाच वगैरे, टायगर, हत्ती असे प्राणी ते पोहत आहेत. मला वाटतं त्यांची वाईन विसरलेली आहे. तुम्ही आता वाईन भरत आहे पाण्यात. मित्रांनो हे आहे नैसर्गिक वनस्पती आहे. ते खाल्ल्याने तुमचे केस जे गळतात ते कमी होऊ शकतात. अजून एक तुम्हाला वनस्पती दाखवतो वरती जाऊन. तुम्हाला जरी असल्या घंट जंगलात जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला स्टॅमिना वाढवण्यासाठी या लाल पाल्याचा उपयोग केला जाऊ शकतो. कारण हा तुम्हाला एवढं प्रोटीन देईल की तुमची जिवंत राहण्याची सहनशक्ती ते वाढू शकते. आणि तुम्हाला किती पूर आला तरी तुम्हाला या खंबीर म्हणजे एवढ्या पाण्यात खंबीर राहण्याचा हा स्टॅमिना देऊ शकतो. हा आपल्या किनवयाच्या धरणाच्या वरतीच मिळतो. असे तसं या पानाचं नाव काय आहे? या पानाचं नाव आहे टाटामाटा. टाटामाटा या पानाचं नाव आहे. कारण टाटामाटा गोलमाटा का ठरला या पानाचं नाव? कारण हा माटासारखा दिसतो. तर माटाचं आपण कॉपी नाही करू शकत म्हणून याला टाटाचा दिला. आणि टाटाचा इंजिन कसा फोलादी असतो त्याच्यावर त्याला नाव आहे टाटामाटा. तर काही असे डिफिकल्ट तुम्हाला मी टिप्स देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जीवनात पुढे जाऊ शकता. अजून सुद्धा काय काय आहे ते मी दाखवणार आहे या एका आयलंडवर. चला गाईज लुक ॲट दिस. हे काहीतरी थोडं तिथे डेड बॉडी लावून आलेली आहे बघू शकता. आपल्याला पोलिसांना कॉन्टॅक्ट करावाच लागेल. आर्मी मध्ये येतो. आर्मीचे क्लास लावू शकता माझ्या इथे फ्रीमध्ये एकदम. आता कमान उडी डोका खाली पाय वरती. आता आम्ही आणलेलं आमच्या बॅगेत तो साहित्य सामान. आणि बघू शकता असल्या आयलंडवर आम्ही करणार आहोत असे घनदाटी प्रकार. सो आम्ही आज बनवणार आहोत तिथे आपला घरगुती नाश्ता. सो तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सो इकडे बघू शकता सुलुलू. आणि आम्ही आता याच्यात सामान आहे आमचं सगळं काय ते दाखवतो तुम्हाला. ठेवलेले आहे. दिस इज व्हेजिटेरियन्स. कांदे टॅमॅटो आहेत त्याच्यात. आणि आम्ही असे मस्त पाण्यात कटिंग करणार आहोत. कटिंग बघा ही फिलिंग अशी पाण्यात. तुम्ही कुठला मोठा रिसॉर्ट जरी घेतलात तरी पण येणार नाही. ही फिलिंग अशा ओढ्यात आहे आणि खूप सुंदर वाटते बघा. असं नॅचरली कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. सो आता किती तारखेला एकादशी आहे? कार्तिक एकादशी काहीतरी आहे.
रील्स बनवू आपण त्याच्यावर एक सुंदर वाटते अशा पाण्यात तिकडे दोघंजण बसलेले आहेत आनंद घेत आहेत पाण्याचा आणि इकडे आम्ही दोघंजण करत बघा हे कसं आहे नाद करा पण आमचा कुठं सुरी बघा एक 5 लाखाची सुरी आहे ती इथना कुवेतवरनं मागवलेली आहे आणि आणि सुरुवात आपल्या कार्यक्रमासाठी हे आणायला लागलं ना? जमलेल्या सर्व भगिनींनो भाऊंनो आणि भावांनो आणि मातांनो हां तुम्ही सर्वांनी आमच्याकडे चटपटीत रस्साळेदार 30 रुपये प्लेट भेल खायला या. या अशा लोकेशन आहे कोडबा कोडवा. 3 वेळा धरण्या अशा Offer लोकेशनवर भेळ खाणं म्हणजे एक सुंदर हे आहे लिमिटेड आहे. जर त्याच्यात वाव दिस इज अमेझिंग मोठा मिळाला मोठा मिळाला विकायलाच माहिती कैसा ऑपरेट होता है रे? ए विकी ये कैसा ऑपरेट होता है रे इसको कैसे बैठाना इसको? कैसे ऑपरेट करते हैं इसको कांदा मुळा भाजी को लावला कहते तो हैं. नाही प्रेस नाही होत. आत्मा इथून अरे उलटा कसा लावणार भाई सुलटाच लागत नाही तो उलटा कसा लावणार भाई हे ओके या बेट. टेक्नॉलॉजी आहे असं टेक्नॉलॉजी आणलेली आहे आपण असल्या तिनविरेच्या धरणात आणि आहे वा 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 घ्या 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 वा 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 लाल चिवडा यो पाटली भर बेवडा लाल चिवडा यो पाटली भर बेवडा आलाय ग गौरीचा काका आलाय ग गौरीचा काका पोरीनुची मोडी झाड मनुजाचा गजरा किती आले किती गेले भले मोठे राज झाले होणार नाही खोट्या स्वप्नात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले हलवावरच पाणी केव्हा मोठी होईल का रे जमिनीवरती उगा शोधली आकाशाचे तारे दुनिया माया जाल मनुजा जाग जरा दुनिया माया जाल मनुजा जाग सुरीचं काम झालेलं आहे सध्या. हा जपू नको तू सावध व्हा रे मनुजा जाग मनुजा तर आमचं सलाद कटिंग करून झालाय दाखवतो आम्ही. आणि याच्यात काय काय म्हणजे या सलाड आणि आम्ही सलाड मध्ये काय बनवणार ते कमेंट मध्ये सांगा लवकरच दुनियाची सर्वोत्कृष्ट नाश्ता दुनियाभराचा सर्वात घरगुती नाश्ता बनणार आपला वाव हा लाजवाब नाश्ता आणि बघू शकता सुंदर सुंदर निसर्ग आहे खूप सुंदर आहे आणि निसर्गाच्या आपण निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला असा एक गाव त्या गावाचं नाव आहे गावाचं नाव काय? तिनविरा आणि त्याच्यावरती आहे तो कोडबा आणि मित्रांनो वाव साईडला गोल 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 हिरवी झाडे बघा काय सुंदर 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 मग काय झालं भाई हातात केलीस तर झालं काय भाई आता आपण थोडंसं लोकेशन चेंज केलेलं आहे तर थोडा ओढ्याच्या मागून जरा याच्यावर आलेलो आहोत आणि आहे मीठ पादरा मीठ देशील काकूही मीठ दिलाय बा समोर पिशवीत आहे इमल्या दिल्या आठवण आली काय 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 कमेंट मध्ये करा इमली ही लहानपणी आपण मराठी शाळेत असताना याची आठवण मला खूप येते हे असंच खायला मजा आहे प्लॅस्टिक फेकून द्या प्लॅस्टिक बॅन आहे इंडियात बादशाह मसाला पावभाजी बिर्याणी पुलाव मसाला अरे 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 आटका मसाला टिंग टिडिंग 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 मसाला बादशाह मसाला खूप सुंदर ते गाणं एक गोष्ट झाली आपण नाश्त्यासाठी सगळं काही आणलं पण डिश विसरलोय तर आता डिश कशी तयार करणार तो मी तुम्हाला दाखवणार आहे जर असा तुम्ही घन जंगलात आलेला आहात आणि फसलेला आहात आणि तुमच्याकडे डिश नाही आहे तर तुम्ही निसर्गाने आपल्याला काय सगळं काही दिलेलं आहे बघू शकता आणि ते रानटी केळी आहेत इथे आपण पानांचा उपयोग करणार आहोत आपल्या डिशसाठी आणि हे एकदम नॅचरली आहे साऊथ इंडियन स्टाईलमध्ये बघू शकता वाससुद्धा एकदम नॅचरली आहे बघा ब्युटिफुल खूप सुंदर आहे सुंदर सुंदर असे आपण तिथे शोधत आहोत आणि त्या आयलंडवर आपण मजा करत आहोत चौघं मित्र आपले काही मित्र नाही आले काही कारणास्तव पण ते आपला ब्लॉग नक्की बघतील आणि या ब्लॉगला खूप सपोर्ट करतील चला फायनली आमचा नाश्ता झालेला आहे तयार आणि आम्ही बनवलेले आहेत घरगुती भेल वा लाईव्ह आहे सो आपण घेऊया भेलीचा लाभ आणि तुम्ही पण या आणि आम्ही करतोय भेल एन्जॉय अशा सुंदरशा धबधब्यावर वॉटरफॉलवर आता आम्ही तिथनं निघलेलो आहोत तर बसलेलो मस्त की भेल बिल खाली आता आम्ही दुसऱ्या थोडा लोकेशनला चाललेलो आहोत मी तुम्हाला दाखवतो अजून इथे मस्त धबधबे आहेत त्या नदीतनं आम्ही
माझी गाडी इकडे आहे. आता ती गाडी मला घेऊन तिकडे जायला तस्करी झालं आहे लालचंदनची. सो गाडी मला आता त्या तिकडे न्यायला लागेल. इकडनं तशी नदी क्रॉस करून. सो आता आपण या नदीतनं इकडे चालू आहे रेतीची. सोन्याहून सुंदर एक रेती तुम्ही तुमच्या घराला वापरू शकता. महाग आहे खूप. काही माझी गाडी आहे तिकडे आता मी इकडे आणणार आहे. मला नदी क्रॉस करून मी तिकडे लावली. मला वाटलं माझ्या एवढं खर्च केलं ना प्रत्येक मला पाणी दिली आणि मला याच्या तिकडे गाडी मिळाली. मला याची मी गाडी तिकडे घ्यायची आली. आता मी गाडी तिकडे आणली अशी नदी जाते. मला प्रवाह कमी आहे. आता तिकडे जायचं आहे त्या लोकेशनला. आपण इकडे आणतो. मला त्याला आंबा आपल्या भंडार जंगलामध्ये पण आम्हाला आंबा भेटलेला आहे खायला. आंबा खायला भेटला आणि आपण अशा ठिकाणी चाललेलो तिथे मोठासा धबधबा आहे. मोठा धबधबा आणि तिथे आपण जाणं आपण काही क्षणात धबधब्याच्या जवळ पोहोचणार आहोत. बघू शकता गेल्या वर्षी तो तुम्ही ब्लॉग बघितला असाल. पण हा आता आम्ही डिफरंट ब्लॉग करणार आहे. कत्लेशला असल्या प्रवाहामुळे चढताना येत नाही. तो आता आपण चढणार आहोत आपल्या धबधब्यात प्रवाहामध्ये. आणि तो वरती आहे धबधबा. तिथे ॲक्च्युली लोक बसलेले आहेत ड्रिंकिंगला. त्याच्यामुळे आपण वरती जाणार नाही. पण त्याच्या एकदम वरती जाऊ आपण टॉपला. बाहेर रे बाहेर. आता आपण आहोत वरच्या ठिकाणी धबधब्याच्या वरच्या ठिकाणी. आणि हा बघा हा इकडनं पाणी येते. आता इकडनं पाणी येते आणि तो वरनं खालनं धबधब्यात पोचालतो. बघू शकता हे बघा व्ह्यू बघा. वेदर बघा वरनं खतरनाक. तुम्ही रिसॉर्टला जात असेल रिसॉर्टला जाऊ नका पावसाळ्यात. असे मोठे मोठे वॉटरफॉल शोधा आपल्या अलिबागमध्ये खूप आहेत. आणि तिथे या फिरण्यासाठी तो बघा तिकडे थांबला आपला गाडी. तर काही अशा परिस्थितीत आपल्याला हात पाणी प्यायला लागणार आहे. हा पाणी प्यायचं आहे तुला. हा ना हा ठीक आहे. चल तिथं पाणी होता रास्कन. कोल्ह्यांचा आवाज येतोय. ते कोल्हे इथेच कुठेतरी आहेत. जिथे दुर्वाग असतो तिथे मॅजिक काही ना काय होतच असते. तो आपल्या हातात एक अशी वनस्पती आहे ती तुम्हाला दाखवली मी काढून. आणि त्याच्याने जर तुम्हाला कोणाला फ्रँक म्हणजे जर कुठे असा लागल्याचा फ्रँक करत असेल त्या पाण्यापासून थोडासा अनोळखा रस तयार होतो. लाल 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 देख सकते हो. रस तयार होतो आणि तो रक्ताचा कलर सुद्धा होऊ शकतो. तो माझ्या हातात आहे काच. व्हेरी डेंजर. ही जर कोणाच्या पायात गेली त्याचा पाय सुद्धा फुटू शकते. आणि जर तुम्ही येता ड्रिंक्स वगैरे करता अशा ठिकाणी तर या गोष्टी ज्या तुमच्या यूज अँड थ्रोवाल्या आहेत त्या जागेला तुम्ही बाजूला घेऊन यूज अँड थ्रो बाहेर करा. जेणेकरून कोणाला हानी नाही होणार. ही जर लागली कोणाच्या पायाला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर या गोष्टींची सुद्धा काळजी घ्या. तुम्ही मजासाठी येता मजा. तर गाईज काल स्टोरेज फुल झाल्यामुळे आपल्याला एंड करायला भेटला नाही. आणि आपला एंड सकाळी आपण आज करत आहोत. कारण स्टोरेज फुल झाला त्याच्यामुळे मग तो डेटा सगळा इकडे तिकडे करायला लागला आणि घ्यायला लागला. सो आता आपण सकाळी उठून एंड करत आहोत. सो हा ब्लॉग कसा झाला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी पण सबस्क्राईब करून जा. बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. ज्याच्यामुळे ज्या ज्या नवीन व्हिडिओ येतील त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्हाला पण अशा पॉईंटवर जायचं असेल तर माझा ब्लॉग नक्की बघा आणि मला एक सुंदरशी कमेंट करा. सो भेटत राहू आपण अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तर चला बाय.